नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मुलांसाठी मधल्या भुकेचा खाऊ कसा बनवायचा ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली ते एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला छोटंसं वाटण तयार करायचं आहे। तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि इथे घेतलेलं आहे 2 ते 3 हिरवी मिरची, त्यानंतर अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा आणि अगदी थोडंसं आलं घेतलेलं आहे। आता हे आपल्याला पाणी न घालता बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आता आपल्याला खाऊ बनवायचा, त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचं आपल्याला 1 चमचा तेल आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे। तर बघा 1 ते 2 मिनिटे आपण परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे पाऊण कप पाणी। आता हे पाणी घातलं की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर घालायची आहे अगदी थोडीशी कोथिंबीर। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्या पाण्याला उकळी काढायची आहे। तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 कप तांदळाचं पीठ। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तांदळाचं पीठ सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे 10 मिनिटासाठी। गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे। 10 मिनिटानंतर लगेच आपल्याला हे पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता काढल्यानंतर अगदी थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। खूप जास्तीचं सुद्धा पाणी घालायचं नाही। तर इथे थोडं पाणी घालून आपण छान असं रगडून हे पीठ मळून घेतलेलं आहे। अशा पद्धतीनेच मळायचं आहे, म्हणजे जो आपला खाऊ आहे तो अतिशय खुसखुशीत कुरकुरीत तयार होतो। इथे तुम्ही बघू शकता, खूपही पातळ करायचं नाही, नाहीतर तुम्हाला व्यवस्थित ते बनवता येणार नाही आणि खूपही घट्ट ठेवायचं नाही। आता यातला एक गोळा आपण काढून घेणार आहे। आता इथे आपण पोळीपाट घेतलेला आहे आणि ह्या लाटीला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला लाटून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे, खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही। तर इथे आपण लाटून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला याच्या ज्या कडा आहे त्या आपल्याला कट करून काढून घ्यायच्या आहे। बघा या पद्धतीने आपण कट केलेलं आहे। कट करून झालं की पुन्हा यावरती आपल्याला लाटणं फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि त्यानंतर आपल्याला पट्टी कट करून घ्यायची आहे। आता तुम्हाला किती छोट्या मोठ्या त्यानुसार तुम्ही कट करायचे आहे। हा नाश्ता करायला अतिशय सोपा आहे आणि एकदम झटपट तयार होतो। मुलं बाहेरचं खात असतील तर त्यांना ते देऊ नका, घरातच असं सोप्या पद्धतीने तुम्ही खाऊ बनवून देऊ शकता। बघा या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पट्टी तयार करून घ्यायची आहे। आता सगळ्या पट्ट्या आपण ह्याच पद्धतीने कट करून घेऊ। इथे बघा सगळ्या पट्ट्या या पद्धतीने आपण कट करून घेतलेल्या आहे। आता आपण तळून घेऊ। इथे तेल गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तेलात बसतील एवढ्या पट्ट्या सोडून घ्यायच्या आहे आणि हलकेशा गुलाबी रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहे।
तर इथे आपण हलक्या गुलाबी रंगावर ह्या पट्ट्या तळून घेतलेल्या आहे. तुम्ही इथे बघू शकता कुठेही पट्टी चिकटलेली नाही, एकदम सुटसुटीत अशी झालेली आहे आणि छान अशी कुरकुरीत झालेली आहे, हलकी झालेली आहे. उलटपलट करतानाच लगेच समजते की खूप अशी हलकी झालेली आहे. आता ही आपण काढून घेऊ आणि बाकीच्या राहिलेली ह्याच पद्धतीने तळून घेऊ. तर इथे आपला 1 कप तांदळाच्या पिठापासून कुरकुरीत असा छोट्या भोकेचा खाऊ खाण्यासाठी तयार झालेला आहे. अजिबात तेलकट होत नाही आणि खायला एकदम चविष्ट लागतो. अगदी महिनाभर छान टिकतो. मुलांना इतका आवडेल की मुले तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवला तर अतिशय सुंदर राहतो. तर करायला खूप सोपं आहे. जे मी प्रमाण दिलेलं आहे आणि प्रमाण काही जास्तीचं नाही, हाताखालच्या साहित्यामध्ये हा नाश्ता तुमचा मधल्या भुकेचा खाऊ बनून तयार होतो. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही 1 कप तांदळापासून छोट्या भुकेचा खाऊ जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.